मित्रांनो, कोरेगावमध्ये संघटनेची मीटिंग पार पडली. यामध्ये अनेक बैलगाडी मालक, चालक तसेच बैलगाडी क्षेत्रातील विविध घटक महत्त्वपूर्ण उपस्थित होते. त्याचबरोबर बैलगाडी मालक होते. तर अनेक साधक बाधक चर्चा झाली. तर कशा पद्धतीनं एकंदरीत ही मीटिंग झाली, ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि राहुल दादा आहेत आपल्याबरोबर. काय सांगाल, कुठले कुठले मुद्दे आले मीटिंगमध्ये? खरं बोलायला गेलो तर या अन्यायाविरोधात जो आमचा लढा होता, त्या लढ्याच्या माध्यमातून जी कोर कमिटी या लढ्यासाठी जी स्थापन केली नानांनी, मुळात बोलायला गेलो तर नानांनी वापस ब्रह्मा पैलवान असतील, विजूभाऊ असतील पुसेगावचे आमचे, त्याच्यानंतर विनोददादा असेल, धनाजी तात्या असेल सौदापूरचे, हे आम्ही सगळे एकत्रित येऊन का या बैलगाडा क्षेत्रामध्ये जे शेतकरी वर्ग आहे, जे बैलगाडा मालक आहेत, चालक आहेत, त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, ज्या त्यांच्यावर झालेला अन्याय आहे, त्या अन्यायाविरोधात इथे लढा कसा द्यावा, या लढ्यामध्ये किती लोकांची उपस्थिती होती सांगायला गेलो तर या लढ्यामध्ये जेवढे गाडा मालक असतील त्या गाडा मालकांना ज्यांना वेदना पोचलेल्या आहेत, ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे, जे अन्यायाच्या विरोधात त्यांना बोलायला कुठे चान्स नव्हती भेटत, मग ते या मीटिंगमध्ये येऊन सगळ्यांनी फर्स्ट टाईम मी बघितलं, मीटिंग एकदम शांतपणे झाली, रिलॅक्समध्ये झाली. प्रत्येकाचे म्हणणे मांडले, प्रत्येकाने ते म्हणणे ऐकले गेले, प्रत्येकाला ऐकायला भेटले. अशी मीटिंग फर्स्ट टाईम मी बघितली. खूप आभारी आहे सगळ्यांचं. खरं बोलायला गेलो तर आम्हाला एक जिथे अन्याय होतो आहे, जो बैलगाडी मालकांवर, शेतकरी वर्गावर, त्या अन्यायाला वाचा कशी फोडता येईल त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. खरं बोलायला गेलो तर जे 6 बैलांचा तिढा होता, ते नाना, ब्रह्मा पैलवान, विजूभाऊ, वापस धनाजी तात्या असतील, विनोददादा असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ते 6 बैलांचा तिढाच सोडला, त्या 6 नंदींचा. मग त्या 6 नंदीमधनं एक नंदी जे विनोददादाच्या दावणीला आहे 81-81च्या, आहे का नाही? तर आता माझं म्हणणं काय आलं, तुम्ही आता ज्याच्यामुळं म्हणजे वाद झाले त्या नंदीला तुम्ही आता इन केला, मग बाकीच्यांना पण आता या मराठवाडावाले असतील, नाशिकवाले असतील, नगरवाले असतील, बीडवाले असतील, या सगळ्यांना आता एकत्रित करून कुठेतरी त्या नंदींवर नंदींचा कुठेतरी आपल्यावर आशीर्वाद लागेल असं त्यांना पण पळायला चान्स द्या. ते पण गोरगरीब भागातलेच शेतकरी वर्ग आहेत, बैलगाडा मालक आहेत. म्हणून आपल्याला एकच करायचं आहे का आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे जाती जमाती लोकांना एकत्र केले, आपल्याला सगळ्यांना एकत्रित यायचं आहे. आपल्याला कुठेच का 2 विभाग पडतील असं वागायचं नाही, असं चुकीचं काम करायचं नाही. त्यासाठी आज आपण एकत्र आलो. एकत्र येऊन या सगळ्यांच्या ज्या वेदना होत्या त्या वेदनेच्या माध्यमातून कसं त्यांना न्याय भेटेल त्यासाठी आमचे ज्येष्ठ असतील नाना, या सगळ्यांच्या आशीर्वादाने जेवढे बैलगाडा मालक असतील, चालक असतील, बैलगाडा प्रेमी असतील, सगळ्यांची उपस्थिती राहिली इथे. अक्षरशःने खरं बोलायला गेलो तर योगायोगाने इथे आमदार साहेब पण येऊन गेले, शिंदेसाहेब, शशिकांत शिंदेसाहेब, त्यांनीसुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलं. बंदीच्या काळामध्ये नाना जेव्हा कोविड होतं त्या कोविडच्या काळामध्ये आपली मंत्रालयामध्ये मीटिंग झाली होती त्यांची, ते सुद्धा मुद्दे त्यांनी उपस्थित केले इथे. म्हणजे अक्षरशः लहान शेतकऱ्यापासनं लहान मंत्र्यांपर्यंत या सगळ्यांनी आपल्या बैलगाडावाल्यांच्या वेदना जाणून घेतल्या आणि आपल्याला न्याय दिला. खरं तर या सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. पण आता मला कुठेतरी चित्र वेगळा दिसायला लागला आहे नाना. म्हणजे एखाद्या वेळेस जर माझ्या हातात सत्ता आली तर ते सत्तेचा मी गैरवापर करतो आहे. मला बोलायचं काय समजून जावं तुम्ही, तर ते मी नाही केलं पाहिजे ना. जर मी करत असेल तर तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे, तुम्ही थांबवला पाहिजे. का या बैलगाडा संघटना कोणाची एकाची दोघांची नाही आहे. बैलगाडा संघटना ही पूर्ण अखंड महाराष्ट्राची आहे, पूर्ण देशाची आहे, प्रत्येक बैलगाडा मालकाची आहे. त्याच्यामुळे या बैलगाडा मीटिंग्समध्ये नानांनी खूप सारे असे मुद्दे मांडले. आपले अखिल बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष शेवाळे आबा झाले. आबांच्याकडे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आबांनी लवकरात लवकर पूर्ण करून द्याव्या, हीच अपेक्षा आहे आबांकडे, आमच्याकडे. नाना आहेत आपल्याबरोबर. नाना, आत्ता राहुलदादांनी सांगितलं की मागण्या आहेत
त्या मागण्या आल्या असतील प्रामुख्याने बैलगाडी मालकांच्या. ठळक मागण्या कुठल्या आल्यात बैलगाडी मालकांच्या? नाही, बैलगाडी मालकांचा आजचा रोज होता ते काय ज्या काय अन्यायाचाच होता. मागण्या आम्ही केल्यात. आता बैलगाडी मालकांना ही संघटना कशी असते किंवा कसं चालवतात, त्याची कागदोपत्र काय असतात, हे थोडं मी संघटना चालवतो त्यामुळं मला माहिती आहे. त्यामुळं बैलगाडी मालकांना अंधारात ठेवूनच ही कामकाज चाललेलं होतं. आता अधिकृत सभासद होणे, संचालकांचा विस्तार वाढवणे आणि बाकीचे लोक प्रत्येक जिल्ह्यातनं यात येतील आणि प्रत्येक जिल्ह्यात चांगल्या पद्धतीचं बैलगाडी क्षेत्र वाढेल आणि ह्यातनं राजकारणसुद्धा करता येईल. आबासारख्या माणसाला चांगला माणूस आहे, ह्यातनं चांगलं एकीचं राजकारण झालं तर पुढं त्यांना राजकीय लेवललासुद्धा विचार करावा लागेल. एवढं मोठं बळ या संघटनेत आहे. मागणी कुठली झाली ठळक? कारण अनेक बैलगाडी मालक असतील, चालक, वेगवेगळ्या घटकांनी तुमच्याकडे काय मागण्या केल्या, तर कुठल्या मागण्या आल्या ठळक? ठळक मागण्या म्हणजे त्यांना अधिकृत सभासद पाहिजेच बैलगाडी मालकांना. दुसरी गोष्ट, काही लोक जुनी जाणती लोक आहेत, बैलगाडी क्षेत्रात चांगलं नाव आहे, त्यांना संचालकाच्या बॉडीवर घेणं, त्याचा अधिकृत संचालक घेणे. दुसरी गोष्ट, जी काही अध्यक्ष आहेत, तालुकाध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना अधिकृत शेवाळ्याबांच्या पत्रानं नियुक्त्या व्हाव्या. ज्या नियुक्त्या पहिल्या झालेल्या आहेत त्या तोंडी झालेल्या आहेत. आता त्या अधिकृत पत्रानं व्हाव्यात आणि त्यात चांगली माणसं लोकांनी घ्यावी अध्यक्षांनी आणि हे क्षेत्र वाढवावं. आता हे तर झाली आजची मीटिंग. पुढची दिशा काय असणार आहे? पुढं आता शेवाळ्याबांनी एक दुसरा महत्त्वाचा निर्णय त्या दिवशी झालेला आहे. आबांच्यावर फार मोठा दबाव आहे राजकीय लोकांचा. ज्या बंदीचा विषय आहे तो बंदीचा विषय आबाच करू शकतात. माझ्यासारख्यानं तो निर्णय घेणं योग्य नाही, परंतु आबांनी त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे. आबा पत्रकार परिषद घेऊन तो निर्णय जाहीर करणार आहेत आणि मी एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु या बैलगाडी क्षेत्रात आमचं नाव आहे. आमच्या मागण्या आबांनी माझ्या एकट्याच्याच नाहीत, त्या महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या आहेत, त्या मान्य कराव्या. अशी एकत्र वरिष्ठांची मीटिंग कधी होणार? त्यातून महाराष्ट्राला काय काय निर्णय कळू शकतील असं? आता पहिला मुद्दा असा आहे की आता राहुल जगताप सासवडवरनं आले होते. शेवाळ्याबांनी त्यांच्याकडे ती यादी दिलेली आहे विस्ताराची. त्यात एकही नाव कमी नाही होणार आणि त्यांनी ती करून घ्यायचं आहे वकिलाच्या माध्यमातून. ती त्यांच्यावर काम त्यांनी सोपवलेलं आहे. त्यामुळं मी त्यांच्याशी चर्चा केली आहे की यात एकही नाव कमी होता कामा नये. संचालक बॉडीचा विस्तार चांगल्या पद्धतीनं होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं, काय काय प्रदेशांना इथं पळायला अटकाव आहे, तर काय आता पुढं कशा पद्धतीनं निर्णय होणार आहे? आता काय झालं आहे, काही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची बंदी आहे. त्यात नाशिक असेल, बीड असेल, जालना असेल, जळगाव असेल आणि काही भरपूर असतील. या सगळ्या जिल्ह्यांच्या लोकांचं, राजकीय नेत्यांचं आपल्या अध्यक्षाला फोन येत आहेत. त्याचा राजकीय दबाव पण त्यांच्यावर येतो आहे. आता हा राजकीय दबाव येत असताना हा माणूस एक व्यावसायिक आहे, व्यापारिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीचा त्यांचा व्यापार आहे. त्यांना अशा दबावाला बळी पडणं आणि त्याला प्रत्युत्तर देणं त्यांना योग्य नाही. सगळ्यांनी दबाव त्यांच्या वाढल्यामुळं आबांचा सुद्धा निर्णय बंदी उठवण्यासंदर्भात योग्य आहे आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 1-2 दिवसात ते जाहीर करणार आहेत. बघा मित्रांनो, जसं नानांनी सांगितलं की आबा लवकरच पत्रकार परिषद घेतील आणि जो आपल्याला योग्य आहे असा निर्णय ते देतील. शेवटी सर्व अधिकार आबांकडे आहेत. जसं नानांनी सांगितलं की वरिष्ठ आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. आपल्याबरोबर बैलगाडी क्षेत्रातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व आहेत, धनाजी तात्या. बैठक खूप छान झाली आणि याला प्रतिसाद भरपूर मिळाला आणि जो काय मार्ग असेल ती वरिष्ठ बसून आम्ही सर्व मिटवू. लवकरच तो मार्ग लवकरच एक चांगली बातमी पण मिळेल आणि त्या वरिष्ठांच्या माध्यमातून सगळे व्यवस्थित होईल. मित्रांनो, खूप उशीरपासून थांबलेत आणि त्यांना रजा देतो. आता सांगा, एकंदरीतच जर मीटिंग पाहिली तर महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आल्या, सार काय सांगाल? कुठले ठळक पैलू आले मीटिंगमधले? एकंदरीत आढावा काय सांगाल मीटिंगचा? मीटिंगमध्ये आता प्रत्येक स्तरावरून बैलगाडी मालक असेल किंवा तालुका कमिटी असतील, जिल्हा कमिटी असतील, या सर्वांनी आपापली मतं मांडली. त्यात मुख्य म्हणजे की आता तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय या पद्धतीचे मैदान होणं काळाची गरज आहे. त्यानंतर तालुका कमिटी यांना नियुक्तीपत्र देऊन
त्यांच्या कोणते अधिकार आहेत, जिल्हा कमिटीला कोणते अधिकार आहेत किंवा राज्य कमिटीला कोणते अधिकार आहेत, या गोष्टीची थोडीशी जबाबदारी सांगून तालुका कमिटी जिल्हा कमिटी यांच्यावर द्यावी लागेल. कारण कोणत्याही गोष्टीची जबाबदारी एक किंवा दोन व्यक्ती घेऊ शकत नाही. कारण बैलगाडा क्षेत्र खूप विस्तृत झालेलं आहे आणि या विस्तृत झालेल्या बैलगाडी क्षेत्राला जर नियंत्रणात आणायचं असेल तर वेगवेगळ्या टप्प्यावरती म्हणजे वेगवेगळे टप्पे तयार करावे लागतील. जसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, त्याच पद्धतीने याच्यात तालुका, जिल्हा आणि राज्य अशा काही गोष्टी हे केल्या पाहिजेत आणि त्याच्यावर एक सक्षम, कार्यक्षम, निर्णयक्षमता असणाऱ्या लोकांची नियुक्ती करणं गरजेचं आहे. अशा गोष्टी एक प्राथमिक आपल्याला याच्यातून दिसून येत आहेत. त्यानंतर कोणताही वाद न करता हे क्षेत्र चालवलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी बैलगाडी मालक काही गोष्टी ऐकायला तयार नाही. तर आता संघटनेने एखाद्या पदाधिकाऱ्याला जर निवडून दिला असेल तर तो पदाधिकारी पारदर्शकपणेच काम करत असतो. तर थोडंसं बैलगाडी मालकांनी पण त्यावरती विचार करायला हवा आणि तो कुठंतरी निर्णय मान्य करायला शिकलं पाहिजे. तसेच काय वाद होत आहेत तर हे वाद कशावरून होत आहेत याचं थोडंसं मीटिंगमध्ये आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि त्याच्यावरती वरिष्ठ लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जसं त्यांनी सांगितले लवकरच निर्णय येईल. तालुका कमिटी तर खूप महत्त्वाचं एक रोल होता, भूमिका होती. तालुका कमिटीचे, सासवड कमिटीचे एक आपण म्हणू ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत. काय सांगाल एकंदरीत मीटिंग कशा पद्धतीनं एक तालुका जी कमिटी आहे त्याचे पदाधिकारी म्हणून कशा पद्धतीनं एक मीटिंग झाली? आज जी मीटिंग पार पडली म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे पार पडली. म्हणजे त्यात काही कोर्सेस नाही आणि जे मीटिंगमध्ये जे काही नियमावली ठरली म्हणजे काय काही मुद्दे मांडले आहेत गाडा मालकांनी हे आम्ही सर्व वरिष्ठांच्या ह्याच्यात टाकणार आणि त्याच्यावर पूर्ण प्रतिबंध घालून ते नियमावली अंमलात आणणार आहे असं नियोजन करणार आहे. सगळे वरिष्ठ असतील, नितीन आबा शेवाळे असतील, धनाजी दत्ते असतील, म्हणजे जे आहेत सगळे वरिष्ठ सगळ्यांबरोबर चर्चा करून ती नियमावली अंमलात आणू आपण. ती जी आपण नियमावली तयार करणार आहे ती आपली संघटनेच्या लेटर हेडवरती लिगली पद्धतीने आणून ती आपण जाहीर करणार आहे वरिष्ठांशी चर्चा करून. असं सांगितलं की वरिष्ठाची चर्चा करून सर्व वरिष्ठ एकत्र बसतील आणि बैलगाड्याला तारणारा निर्णय घेतील.